असल्यामुळे त्यांचे अनुभव की कशा प्रकारे आनंददायी शिक्षण आपण मुलांना देऊ शकतो घरी सुद्धा, हे आपल्याला मार्गदर्शन खूप छान मिळालं. आता यानंतर मी अनिता कुमावत यांना आमंत्रित करते. त्यांनी आपली मनोगत व्यक्त करते. बसून बोलणार का उभे राहून? हे गरम खूप लागतंय ना. उपस्थित सर्वांना नमस्कार. मैत्रिणी म्हणून आत्मिक आनंद मला झालाय. आपले अध्यक्ष वैद्यताई त्यांनी जो अनुभव सांगितला खूप छान वाटला. अगदी म्हणजे त्यांनी मनापासून बोलायला लागली. आज मंगलताईंना कौतुक म्हणजे करावं तितकं कमी आहे. त्यांच्यामुळे आज आपण एकत्र आहोत. हे कराय की नाही, आपण त्यांच्यामुळे एकत्र आहोत. आणि जी आज योग यात्रा आपली सुरू झाली ती अखंड चालू देव अशी म्हणजे भगवंताला हे करेल मी. कारण आज आपण मी पण 2000 पासून करते योगा, पण कंटिन्युटी नव्हती. मला फरक झालाय, आराम मिळालाय, बस झालं असं. पण त्याचे बेनिफिट्स इतके मिळाले मला, मी खरंच सांगते. मी बसून बोलते, मुंगे आल्यात माझ्या पायाने. तर बेनिफिट्स असे झाले मला अलर्जिक अस्थमा होता प्रेग्नन्सीमध्ये. मला मेडिसिन घेता नाही आली. मग ते वाढत गेलं प्रमाण इतका ना की मला रात्र बसून राहावं लागायचं. म्हणजे तेव्हा रात्रभर म्हणजे सोपं नव्हतं. जॉईंट फॅमिली, सगळ्यांना सांभाळणं आणि थोडंसं कामाकडे दुर्लक्ष की मग हिच्या कामात लक्ष नाही, हिला कामच नको असं म्हणणं होतं. हा सासूरवास तेव्हा मी फार काढला. त्याच्याने मानसिक जे होतं ना ती भयानक कंडिशन होती. असं वाटायचं मी मनोरुग्ण होणार की काय. हा तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण माझी कंडिशन बेकार होती त्यावेळी. मानसिकरित्या मी खूप खचले होते. मग डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही मेडिटेशन करा आणि योगा. मग मी 2000 साली पतंजलीचं हे आलं होतं, 50 रुपयामध्येच कोर्स होता तो, मी केला त्यावेळी. मग तेव्हापासून कंटिन्यू ठेवला. आणि नंतर मग कोरोनामध्ये आम्हाला मंगलताई सापडल्या. मग तेव्हापासून आता कंटिन्यू आहे. आपण आता ऑनलाईन सगळ्या भेटतो, पण तेव्हा कंटिन्युटी व्हायला पाहिजे होती, पण माझं झालं नव्हतं. आणि आपण पहा देवावर श्रद्धा ठेवतो, देशावर प्रेम करतो, पण तिथेपर्यंत जायला आपल्याला देहाचा मार्ग असतो. आपला जर देह निरोगी राहिला तरच आपण पुढचं काही करू शकणार आहे. संसार करणं म्हणा किंवा मुलांना सांभाळणं म्हणा किंवा त्यांचं संगोपन म्हणा, आपण निरोगी राहिलं तर संसार म्हणजे घर सांभाळू शकणार आहोत. आणि महिला हक्क ना असतो, पण आपण स्वतःला इतकं दुर्लक्षित करतो, खरंच करतो. मी माझ्यावरूनच सांगते, खूप दुर्लक्षित करतो आपण. म्हणजे हलगर्जीपणा करतो स्वतःच्या बाबतीत. वास्तविक ते नाही व्हायला पाहिजे. कारण घर सांभाळणं सोपं नाहीये. लोकांना खूप इझी वाटतं की काय घरात राहून काय काम असतं, करून पहा. कदाचित आपल्या सासूला वाटेल हिला काय काम असतं, आता सुनांना वाटेल यांनी काय केलं, पण ते आपल्याला माहिती की आपण नेमकं काय केलं. सगळ्यांचा हाच अनुभव आहे ना, सोपं नसतं. आम्ही मैत्रिणी पण ह्या गोष्टींवर चर्चा करतो. आम्ही आता सगळ्याच जणी सासवा झालो की तेव्हा सासवांनी किंमत नाही केली, आता सुनांना वाटतं यांनी काय केलं. तर मग असा प्रवास आता हा पिढी या संक्रमण मधून जाते. तर आज म्हणजे आज निरोगी राहणं ही खूप मोठी कसरतच आहे आणि गरजेचं आहे. कारण मेडिसिन औषधं तुम्ही किती खाणार हो, किती औषधी खाणार. कारण आहे ना ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट मी भोगलेत. एक त्रास दाबतो, दुसरा त्रास सुरू होतो आणि तो इतका ना की मग विस्मरण, चक्कर येणं, खूप त्रास सुरू झाले होते मला. मी त्याच्यातून फक्त योगामुळे आज बाहेर आहे. नाहीतर हे मी जर विचार केला ना तर खूप व्याधी माझ्या मागे लागलेले होते त्यावेळी. पण त्याच्यातून आज बाहेर आहे आणि फक्त ते योगामुळे. म्हणजे फक्त क्रेडिट आहे योगाला. धन्यवाद. मंगलताई. कोण कुठल्या इतकं छान लिहिलेलं होतं त्यांनी की आपण सर्व कोण कुठल्या कशा भेटलो. इतकं आवडलं होतं मला की वाटलंच नव्हतं काय गरज होती. कोण ऑनलाईन भेटलो आणि जुळून राहिलो. खास कुठे शहादा, कुठे दोंडायच्या, लक्ष्मीचं दर्शन करून आलं ताईने. तेव्हा जेव्हा ग्रुपवर लिहिलं होतं ना तेव्हा माझ्याही डोळ्यात आनंदाश्रू आले होते. तेव्हा मलाही वाटलं की आपण बी यांच्याकडे गेलं पाहिजे. आणि सोडला नाही त्यांनी. खूप प्रॉब्लेम येत गेले त्यांना. दुकानचं खूप काम असतं, उशिरा का होईना पण जॉईन होते. खूप होतो माझा. पण मला मोठ्या मनाने
ताई परत बोलवतात. जसं माहेरी कसं केव्हाही स्वागत असतं आपलं, तसं तुमचं हो स्वागत हो असतं. हो एकदम खरे. जेव्हा मी तयारी करत होती ना, माहेरी जायची तयारी चालू आहे. माहेर आहे आपलं त्यामुळे हक्काने केव्हाही म्हणजे सुरू करते मी. लेट जरी झालं, नसले घरी तरी पण म्हणजे लगेच जॉईन करते. हे आसू त्यामुळे खूप खूप अमिताभ बच्चन करोडपती मध्ये हे आसू मी माझ्या बघा पदरात घेते. म्हणजे तो हातरुमाल काढतो आणि खिशात, कारण हे अनमोल मोती आहेत, अनमोल मोती आहेत. आनंदाचे ही मोती आहेत. अनमोल साडी आहे, तिच्यात हे आसूंचं द्रव अगदी साचलेलं आहे, प्रेमाचं एकदम भावनिक. खूप छान, खूप छान. थँक्यू सो मच. थँक्यू. काही चूक भूक त्या दुरून